देवेंद्र दादा घेऊया स्वीकारणारा मतदान करूया देवेंद्रला देवेंद्र महादेवराव यांची बोधचिन्ह महिलेला आदिशक्तीचं रूप म्हटल्या जाते, कारण महिला एक अनेक भूमिका निभावताना आपल्याला पाहायला मिळते। मी आहे सध्या मोर्शी विधानसभेमध्ये निवडणुकीचं रणधुमाळी सुरू आहे। 20 तारखेला मतदान होणार आहे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्या ज्या पत्नी आहे त्या आईचं आणि पत्नीचं जे हे आहे ते निभावताना आपल्याला पाहायला मिळते। त्यांचं 1 वर्षाचं बाळ आहे, त्या बाळाला सांभाळून त्या प्रचारच्या रिंगणात उतरलेल्या आहे। देवेंद्र भुयार ज्या गावामध्ये पोहोचू शकत नाही त्या गावात त्यांच्या पत्नी स्वतः जाऊन प्रचार करतात। बाळ गाडीमध्ये बसलेला असतो आणि जेव्हा प्रचार संपून त्या गाडीमध्ये येतात तेव्हा बाळासोबत ते खेळतात आणि त्यांचा लाड करतात। आपल्यासोबत त्यांच्या पत्नी स्वतः आहे। काय सांगाल, आईचं आणि पत्नीचं दोघांचं भूमिका तुम्ही पार पाडताय? तर सध्याच्या कंडिशनला दोन्ही म्हणजे मला बाळ पण पाहावंच लागत आहे आणि यांचा पण जो प्रचार आहे ते करणं गरजेचं आहे। कारण की आणि ते म्हणतात ना, आता कुठे सगळ्या गावी मी फिरून राहिली, एक्झर्शन तर असते पण ते असते ना, गाडीत आल्यानंतर जेव्हा बाळ दिसते ना ते एक्झर्शन पूर्ण उतरून जाते माझं। आणि देऊचा चेहरा पाहिला की जे काही म्हणजे थकवा म्हणतात ना, तो थकवा राहत नाही। तर काय सांगाल, काय महिलांचा रिस्पॉन्स तुम्हाला मिळतो निवडणुकीच्या प्रचारामध्ये? कारण तुम्ही स्वतः आता मैदानात उतरलेला आहे, कसा रिस्पॉन्स मिळतो? आणि जी महिलांसाठी जी योजना आणलेली आहे युती सरकारने, लाडकी बहीण योजना, त्या संदर्भात काय महिलांच्या प्रतिक्रिया आहे? महिलांची प्रतिक्रिया खूप छान मिळत आहे, कारण की आज आपल्या मतदारसंघामध्ये दादांनी खूप जास्त विकास कामं केलेले आहे। आणि महिलांसाठी मेन म्हणजे महिला बाल रुग्णालय आज आपल्या मतदारसंघामध्ये दादांनी आणलेलं आहे। त्यामुळे महिलांना ही पण एक गोष्ट खूप छान वाटत आहे की आज खूप सारे इथं मतदारसंघामध्ये डॉक्टर पण बनून गेले होते, पण कोणीच महिलांसाठी कधी आरोग्याचे केंद्र आणले नाही। पण आज आपल्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त महिलांसाठी महिला बाल रुग्णालय वरुडमध्ये आणलेलं आहे, अजून मोर्शीमध्ये आणलेलं आहे। आणि तसंच आता लाडकी बहीण योजनेबद्दल जर बोलायला गेलं तर मला असं वाटते की महिलांच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी आलेली आहे की थोड्या गोष्टीसाठी त्यांना त्यांच्या अहोंना म्हणायला लागत होते की अहो मला 500 रुपये द्या, पण आज एकूण एका अकाउंटमध्ये 7,500 8,500 आहे। ते पण देवेंद्रजी भुयार यांच्यामुळे आहे, कारण की त्यांनी अजितदादांकडे प्रस्ताव मांडला, त्यामुळे आज आपल्या मतदारसंघामध्ये लाडकी बहीण योजना आलेली आहे। आणि त्यामुळे महिलांची एक मानसिकता झालेली आहे की नाही, आज मी पण सक्षम आहे, माझ्याकडे पण पैसे आहेत। त्यांना आज त्यांच्या अहोंना म्हणावं नाही लागत की मला अहो 500 रुपये द्या, आज त्यांच्याच अकाउंटमध्ये। मला असं वाटते की त्यांच्याच अहो त्यांना म्हणत असेल की दे असेल तर पैसे। महायुतीचे 2 उमेदवार विदर्भामध्ये एका ठिकाणी आपल्याला महायुतीने 2 उमेदवार या ठिकाणी दिले, भाजपने दिलेले आणि राष्ट्रवादीने दिलेले। विदर्भात एकमेव जागा आहे मोर्शी विधानसभेची ज्या ठिकाणी 2 उमेदवार आहेत, त्यामुळे महिलांना किंवा मतदारांना संभ्रम नाही होणार की नेमकं मतदान करायचं कोणाला? काय वाटते तुम्हाला, याचा फटका बसेल? मला तरी वाटते की हे जी गोष्ट झाली आपल्या मतदारसंघामध्ये वरुड मोर्शीमध्ये ती खूप जास्त रॉंग झालेली आहे। कारण की अजितदादा 2 महिन्यापूर्वी जेव्हा आपल्या मतदारसंघामध्ये आले होते आणि आपला कार्यक्रम खूप मोठा झाला, तेव्हाच पुरा मतदारसंघामध्ये एक चर्चा झाली होती की अजितदादांची घड्याळ जे आहे आमदार देवेंद्र भुयार यांना मिळणार आहे आणि हे महायुतीची सरकार आहे, तर ते कन्फर्म होतं की दादांनाच मिळणार। कारण की याच्यामध्ये 3 जण आहेत, 3पैकी एकच महायुतीची आहे, तर आमदार साहेबांना मिळणार असं होता। आणि कसं आहे, खूप गोष्टी झाल्या होत्या, पण पूर्ण 5 वर्ष दादांनी म्हणजे आमदार साहेबांनी अजितदादांना दिला आणि त्यांच्यामुळे अजितदादांमुळे म्हणा आणि यांच्यामुळे सर्व आज आपल्या मतदारसंघामध्ये एवढे सारे विकास कामं झाले, 4,372 कोटी आणली। तर कसं आहे, खूप जणांना इथल्या कुठल्या तरी नेत्यांना प्रॉब्लेम झाला की एवढा सारा विकास झाला, आता याला कसं पाळावे, बरोबर आहे।
याला कसं पाडावे आणि त्यांना सगळ्यांना माहीत होतं की आज पुरी वरुड मोर्शीची जनता त्यांच्या सपोर्टनं आहे. यांना जर फक्त एक सिंगल तिकीट जर भेटली महायुतीची तर हे 101% शुअर आहे हे जिंकणार. म्हणजे त्यामुळे ते जिंकले नाही पाहिजे म्हणून महायुतीच्या सरकारने मित्रयुती म्हणजे मैत्रीपूर्वक युती केली. मला तुम्ही सांगा आतापर्यंत कुठल्याच मतदारसंघामध्ये असं झालं नाही. तुम्हाला फक्त याच मतदारसंघामध्ये असं करायचं होतं काय की मैत्री युती. आणि मग तुम्ही मैत्री युती म्हणता तर मैत्री युती करून राहिले तर तिकडे असे कमेंट्स पास करता की जे लाडकी बहीण योजना आहे. आता इथलेच खूप सारे नेत्यांनी असं म्हटलं की लाडकी बहीण योजना ही अजितदादांनी आणलेली नाही आहे आणि देवेंद्र भुयार यांनी आणलेली नाही आहे. तर तुम्ही मैत्री युती म्हणून कशा राहिले. तुम्ही त्यांच्याबद्दल निगेटिव्ह तर खूप बोलून राहिले. तर मला एवढंच म्हणायचं आहे की रनिंग आमदार असताना कसं आहे कुठल्या मतदारसंघामध्ये पहिले हेच विचार करतं की कोण रनिंग आमदार आहे आणि कामं किती झालेले आहे. आणि प्लस असं असते की मतदारसंघाचा रिस्पॉन्स सर्वात जास्त कोणत्या व्यक्तीला आहे. जर त्यांना महायुतीच्या सरकारमध्ये जर फक्त दादा जर असते देवेंद्रजी भुयार जर असते तर मला असं वाटते की जे दुसरे नेते आहे त्यांना प्रॉब्लेम झाला की यांनी आज विकास कामं खूप जास्त आणलेले आहे आणि हा व्यक्ती 101% शुअर आहे की हे जिंकणार म्हणून. पण त्याच्यामुळे त्यांची भाजपची एक जे हे आहे जागा आहे त्यांनी तिथे दिली. मला तरी वाटते आणि मलाच नाही वाटत आज सगळं असं विचार करणार की हे ॲज अ वाईफ आहे म्हणून असे बोलून राहिले. पण मला असं वाटते की मतदारसंघातल्या एकूण एका माणसांना म्हणजे व्यक्तीला असं वाटून राहिलं की हे असं कसं झालं. कारण की हे तर शुअर होती की यावेळी वाटते देवेंद्र भुयारांचाच विजय होईल. हो मला वाटते 100% शुअर आहे मी येणार. आणि दादा मी तुम्हाला एक गोष्ट अजून सांगू इच्छिते की आज आपल्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त विकास दादांनी केलेला आहे. महिला बाल रुग्णालय आणलेलं आहे. जिल्हा परिषदमध्ये डिजिटल क्लासरूम दिलेलं आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी काही नाही केलं. आज शेतकरी पुत्र आहे म्हणून आज आपल्या सर्वात जास्त मतदारसंघामध्ये पांदन रस्ते आणले मंजूर झालेले आहेत. कामं सुरू आहेत. मला असं वाटते की आतापर्यंत या मतदारसंघात कोणीच विकास कामं केले नाही म्हणून या विकास कामं पुरुषाला बाप कसं पाळायचं हे सर्वांनी ठरवलेलं आहे. पण मला असं वाटते की वरुड मोर्शीची जनता सर्वजण साथ देणार आणि आपले दादा देवेंद्रजी भुयार म्हणजे तुमचे सर्वांचे दादा या मतदारसंघामध्ये निवडून येणार आणि 100% शुअर आहे की जनता त्यांचा साथ देणार. या होत्या राष्ट्रवादीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्या पत्नी ज्यांनी सविस्तर प्रतिक्रिया एबीपी माझाला दिली. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण एबीपी माझा अमरावती. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.